तर डॉक्टर मला 3 अशी लक्षणं सांगा, की जी एखाद्या मुलीमध्ये असली, तर तिला डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीच समजेल, की हो मला PCOS आहे. हां, PCOS हा फारच महत्त्वाचा आजार आपण डिस्कस करत आहोत. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये टिपिकली एक्सेस आलेल्या मुरुमं किंवा ॲक्ने म्हणतो. अनावश्यक केसांची वाढ एस्पेशली मेल पार्ट्सवर म्हणजे दोन्ही ब्रेस्टच्यामध्ये असेल किंवा बेंबीपासून छातीपर्यंत असणाऱ्या पोटाच्या भागावर एक्सेस हेअर होणे किंवा फोरआर्म, फोरलेग्सवर एक्सेस हेअर होणे आणि अनियमित पाळी ही अशी लक्षणं आहेत जी तर तुम्हाला आली तर कदाचित तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असेल असं सस्पेक्ट करायला हरकत नाही. म्हणजे अनावश्यक केस, अनियमित पाळी आणि एक्सेस ॲक्नी acne हे 3 असेल तर PCOS ची शंका आपल्याला नक्कीच नक्की गृहीत धरायला लागेल. ॲब्सोल्युटली. तर मग हा PCOS का होतो आणि तो कसा होतो? फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. पॉलिसिस्टिक ओव्हरी ना 2 पद्धतीने होतो. एक आम्ही म्हणतो जेनेटिक हिट, म्हणजे मूळतःच तुमचे गुणसूत्रीय प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये हेरिडिटी असेल किंवा तुमच्या आईला मावशीला पण पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल म्हणून तुम्हाला झालेलं आहे. आणि ह्याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुमची आई पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमने ग्रासित आहे आणि जेव्हा तुम्ही तिच्या उदरात होता आणि तिच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे एक्सेस अँड्रोजन्स म्हणजे पुरुष हॉर्मोन जास्त होते, ते वारेतून तुम्हाला पोचले तुम्ही पोटात असतानाच. आणि त्या एक्सेस हॉर्मोनला तुम्ही पोटात असतानाच जे एक्सपोज झालं त्याच्यामुळे तुमची ओव्हरी आता पॉलिसिस्टिक ओव्हरी होणार हे तेव्हाच तय झालं. तर तुम्ही मोठेपणी पॉलिसिस्टिक त्याला जेनेटिक हिट म्हणतो आम्ही. आणि दुसरा प्रॉब्लेम असतो त्याला मी एन्व्हायरमेंटल हिट म्हणतो किंवा एपिजेनेटिक हिट म्हणूया, की जिथे तुमची सभोवतालची परिस्थिती बदलली. म्हणजे तुम्ही टिपिकल एक शाळेतली मुलगी होता, खो खो खेळायचा, कबड्डी खेळायचा, रनिंग ॲथलेटिक्समध्ये वगैरे भाग घ्यायचा आणि मग एकदम आली ती 11वी 12वी, मग JEEची तयारी आली किंवा नीटची तयारी आली. मग तुम्ही एकाच ठिकाणी बसला 8-8 तास अभ्यास करायला चालू केलेला आहे. आई वडील तुम्हाला खूप लाडप्यार करतायत, प्रत्येक गोष्ट टेबलवर सर्व होते आणि केव्हा 8 किलो वजन वाढलं हे कळलंच नाही. आणि त्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर बाय द टाईम तुमची 12वीची परीक्षा आणि नीटची परीक्षा आली तोपर्यंत तुमची पाळी थोडी इरेग्युलर व्हायला लागली. आता पॉलिसिस्टिक ओव्हरी तुम्हाला मॅनिफेस्ट व्हायला लागला. असे तो एन्व्हायरमेंटल हिट आणि जेनेटिक हिट असे 2 वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी आज समाजामध्ये एवढा दिसून येतो. पण म्हणजे आई, आजी किंवा आत्या ह्यांच्यामध्ये हे आहे म्हणजे जेनेटिक एक स्ट्रीक आहे, तो असावाच लागतो का? नाही, खरोखर त्याची काही गरज नाही आहे. पण हेरिडिटी पॉलिसिस्टिक ओव्हरी आम्ही बघतो म्हणजे बहिणींमध्ये किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये आईची पाळी इरेग्युलर आणि मुलीची पण आहे असं आम्ही कॉमनली बघतो. पण अजून सायन्सला एक्झॅक्टली तो जीन कुठला आहे हे अजून कळलेलं नाही. त्यामुळे आपण इन्शुलिन रेझिस्टन्स आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचे क्लस्टर ऑफ जीन्स आम्ही आत्ता रिस्पॉन्सिबल पकडतो. पण कॉमन मॅनच्या दृष्टिकोनातून एखादी पर्टिक्युलर जेनेटिक टेस्ट करून PCO आहे असं निदान केलं नक्की जात नाही आज. पण हेरिडिटी आहे हा समज आमच्यामध्ये रूढ आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे लाईफस्टाईल फॅक्टर्स अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स की ज्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी होतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. टिपिकली एखादी मुलगी लवकर लग्न करते 24-25व्या वर्षी, ती बारीक असते, पटकन बाळ होतं, पहिलं बाळ होतं आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये ती 12 किलो वजन वाढते आणि डिलिव्हरी झाल्यावर आपल्याकडे व्यायाम करण्याची फार पद्धत नाही आहे. त्यामुळे तूप येतं, डिंकाचे लाडू येतात वगैरे आणि ते 3-4 महिने सुटतही नाहीत. कोणीतरी येऊन मालिश करत असतं म्हणजे तुमचे मस्त लाड होतात. त्यामुळे ते वजन वाढलेलं कमीही होत नाही, कदाचित 3 किलो अजून वाढतं. मग बाळाची येलेली जबाबदारी बाकीची घरच्या गोष्टी ह्याच्यामध्ये वजन कमी करायचं ती बाई विसरूनच जाते. म्हणजे ती स्टार्टेड ॲट लेट्स से 60 kg पण आता ती 75 kg झालेली आहे आणि ती वजन कमी करायचं विसरून जाते. आता हळूहळू तिची पाळी इरेग्युलर होते. 3-4 वर्षात कळते की अरे नवीन दुसरं बाळ होईना झालेलं आहे म्हणून ती परत आमच्याकडे येते आणि तोपर्यंत तिला पॉलिसिस्टिक ओव्हरी मॅनिफेस्ट झालेला असतो. हे टिपिकल एन्व्हायरमेंटल पिक्चर आहे की जिथे तुमच्या लाईफस्टाईल इश्यूमुळे तुमचं अनावश्यक वजन वाढल्यामुळे आता तुम्ही नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकलचे इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल झालात आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी आता समोर यायला लागलेली आहे. पण हे आता आपण म्हटलं आई किंवा आजी, तर पूर्वी हे काही नव्हतं ना, म्हणजे ऐकलं तरी नव्हतं की PCOS आहे. पण आता ज्याला प्रत्येक मुलगी म्हणते की मला ना PCOS असू शकेल, मला केस आहेत, असं आहेत, तर हा असा सध्या जास्त आपल्याला हा आजार का दिसायला लागलाय? मला थोडं ना हिस्टॉरिकल जाऊ द्या. आपण थोडं अजून आई आजीच्या अजून पलीकडे जाऊया. आपण जेव्हा हंटर गॅदरर्स होतो आपण जंगलमध्ये ह्युमन रेस होती मिलियन्स ऑफ इयर्स अगो प्रॉबेबली, आणि तेव्हा आपलं दिवसाचं काम असायचं की जंगलमध्ये जायचं,
काहीतरी झाडांची म्हणजे फळं खायची असतील किंवा कंदमुळं खायची असतील वगैरे वगैरे. विचार करा तेव्हा आपली लाईफस्टाईल कशी असेल. दिनक्रम एकच असेल, जाऊन काहीतरी खाणं गोळा करणे आणि हाच दिनक्रम असेल. अर्थात त्यामुळे ज्या लेडीला तुमची एनर्जी जास्त ती रिझर्व करू शकते, ती लेडी त्यावेळी खूप चांगलं काम करू शकत असेल. म्हणजे ह्याला आपण आजच्या सायंटिफिक भाषेमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो. म्हणजे तुमच्याकडे जास्त ग्लुकोज आहे, जास्त तुमच्याकडे इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, त्यामुळे तुम्ही एनर्जी सेव्ह केलेली आहे. ती एनर्जी तुम्ही तुमच्या हंटिंग स्किल करता किंवा झाडावर चढण्याकरता वगैरे वापरणार आहात. त्यामुळे ती लेडी फार युजफुल असेल, तेव्हा चांगलं काम करत असेल किंवा चांगली जगतही असेल. आणि विचार करा त्या कालावधीमध्ये काय कारण असेल की स्त्रियांना मृत्यूला सामोरं जावत असेल. तर प्रॉबेबली डिलिव्हरी जे असेल ती प्रोसेस, ती इन्फेक्शन आणि त्या ऑब्स्ट्रक्टेड लेबर ह्याच्यामुळे अडचणीची असेल आणि कदाचित स्त्रिया 20-25 वर्षाच्या पुढे जगतही नसतील. त्यामुळे एखादी पॉलिसिस्टिक ओव्हरी लेडी तेव्हा जी असेल ना, विचार करा ती तर प्रेग्नंट होणार नाही आहे. तिच्यामध्ये पुरुष हॉर्मोन जास्त आहेत, अँड्रोजन जास्त आहेत, त्याच्यामुळे ती जास्त ताकदवान आहे. तिच्याकडे इन्शुलिन रेझिस्टन्स चांगला आहे, त्यामुळे 1-2 दिवस उपाशी झालं तरी तिला काय मोठा फरक पडत नाही आहे. त्यामुळे ती चांगलं हंटिंग करू शकत असेल आणि ती जास्त जगत पण असेल. तर असा एक हायपोथेसिस आहे की त्या कालखंडामध्ये हे पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या थोडा मॅस्क्युलिन लेडीज एक सरोगेट मदर म्हणून त्या कम्युनिटीमध्ये काम करत असेल की जी बाळं जन्मली पण आई त्या डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये ती जगू शकली नाही. त्या मुलांची काळजी घेण्याकरता कदाचित ती लेडीचं फार मोठं काम असेल. आता म्हणजे त्यावेळी जेव्हा तुम्ही खूप काम करत होता, हंटिंग करत होता, तुमच्या इन्शुलिन रेझिस्टन्स, तुमची मॅस्क्युलिनिटी ही खूप उपयोगी होती. पण आता तो काल गेला. आता आपल्याला प्लेटवर जेवण येतं आणि आता तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, आता तुम्ही जाडे आहात आणि तुमचं जेवण प्लेटवर येतं, तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. मग आता मात्र हा इन्शुलिन रेझिस्टन्स हा तुमचा आजार बनून गेला. त्यामुळे हा नक्कीच लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे आणि एस्पेशली हा लाईफस्टाईल डिसऑर्डर एशियन पॉप्युलेशनमध्ये किंवा आफ्रिकन पॉप्युलेशनमध्ये जास्त कॉमन आहे कम्पेअर्ड टू द युरोपियन पॉप्युलेशन. कदाचित आपले खाण्याची पद्धती असतील, आपली जीवनशैली असेल, जी आता हळूहळू वेस्टर्नाइज व्हायला लागलेली आहे आणि आपण खूप जंक फूडकडे वळलेलो आहोत. आणि ह्याच्यामुळे एक प्रमुख कारण आहे हा लाईफस्टाईलमध्ये झालेला प्रमुख बदल की अनावश्यक वाढलेली वजनं, कमी तुमची ॲक्टिव्हिटी आणि सेडेंटरी लाईफस्टाईलला आलेलं एक टिपिकल ग्लॅमर किंवा महत्त्व म्हणा आणि तेच आम्ही छान जगतो असा प्रकार झालेला आहे. आणि ह्यामुळे तो पॉलिसिस्टिक ओव्हरीचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे असं वाटतं. भारतामध्ये हे प्रमाण जास्त आहे का? म्हणजे विशेषतः मुंबई, पुणे, बंगलोर अशा एक आपण ज्याला अर्बन पॉप्युलेशनमध्ये जास्त आहे का ते? मला 2 उदाहरणं देऊ इच्छितो. मी जेव्हा इंग्लंडमध्ये होतो तेव्हा एक स्टडी केला होता लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये आणि तेव्हा त्यांना कळलं की 52% ऑफ एशियन गर्ल्स ना पॉलिसिस्टिक ओव्हरी मॉर्फॉलॉजी त्यांची ओव्हरीची असते आणि त्यांना इरेग्युलर सायकल्स असतात आणि त्यांचा पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता लोकल ब्रिटिश गर्ल्सपेक्षा जास्त तीव्र असते. आता मॉर्फॉलॉजी म्हणजे नक्की काय? हा मॉर्फॉलॉजी म्हणजे एक सोनोग्राफीचा पिक्चर आहे. आपण सोनोग्राफी जेव्हा करतो ओव्हरीची, नॉर्मल ओव्हरी कशी असते आणि यांची कशी असते? बरोबर आहे. नॉर्मल ओव्हरीमध्ये ना तुम्हाला साधारण एक 10 ते 15 एग्स दिसतात, पण पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या ओव्हरीमध्ये 20 पेक्षाही जास्त एग्स दिसतात. त्याला आम्ही पण मग अँटर ते फॉलिकल काउंट. चांगलं नाही का ते? नाही. जर 20 पेक्षा जास्त एग्ज असतील आणि पाळी इरेग्युलर असेल तर हा टिपिकली पॉलिसिस्टिक ओव्हरीचा प्रकार आहे. म्हणजे बेसिकली काय होतं थोडक्यात की एग असतं, पाळीच्या पहिल्या 5 दिवसात एक 5-6 एग्ज वाढायला लागतात. त्यापैकी 14व्या दिवसापर्यंत एखादं एग वाढतं आणि उत्सर्जन होतं. ह्या PCO मुलींमध्ये ते एग्स वाढतच नाहीत 5व्यापासून 14व्या दिवसापर्यंत. त्यामुळे खूपसे एग्स साठवून राहतात. मी अगदी ढोबळ सांगतो तुम्हाला. म्हणजे ओव्ह्युलेशन ज्याला म्हणतो ते होत नाही. आणि ॲन्युव्युलेशन असल्यामुळे ते एग्स साठतात आणि त्या पिक्चरला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतो. मग त्याची सिस्ट तयार होते. मी आता इथं ना हा सिस्ट हा शब्द वापरू इच्छित नाही. पॉलिसिस्टिक ह्याचा ॲक्च्युअल अर्थ मान्य केला की ओव्हरीमध्ये छोटे छोटे खूप सिस्ट असणे. पण सिस्ट हा जनरली आम्ही ओव्हरीला एक 3 ते 4 सेंटीमीटरचा सिस्ट असेल म्हणजे पाण्याने भरलेला कोश असेल तर त्याला आम्ही सिस्ट म्हणतो. पॉलिसिस्टिकमध्ये सिस्ट या शब्दाला जास्त महत्त्व नको द्यायला. आपण एवढंच समजूया की पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये भरपूर छोटे छोटे एग्स जे डेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेत आहेत असे साठून आहेत आणि ते भरपूर असल्यामुळे पॉली म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हटलं जातं. पण मग हे जे एग्ज आहेत ती साठून पुढे काय होतं त्याचं? नॉर्मली हे जे एग्ज असतात ते एका पर्टिक्युलर पद्धतीने तयार होत असतात.
आणि ह्या गोष्टीला कंटिन्युअस रिक्रुटमेंट म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा एखादं बाळ जन्मतं, मुलगी जन्मते, तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये 1 मिलियन एग्ज असतात आणि ती ॲक्च्युली किती वेळा तिच्या पूर्ण आयुष्यात किती एग्ज वापरते? फक्त 400. म्हणजे मग बाकीच्या सगळ्या एग्सचं होतं काय? तर नॉर्मली हा एग्सचा ऱ्हास होत असतो, त्याला आम्ही अपॉप्टोसिस म्हणतो आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्याला कंटिन्युअस रिक्रुटमेंट होतं. आपल्या शरीरातले, स्त्रियांच्या शरीरातले हॉर्मोन्स जे असतात, ते हॉर्मोन्सचं एक सायकल्स असतात. तर त्याला पिट्युटरीपासून चालू होतं, त्याला FSH म्हणतो आम्ही आणि त्याचे जे सायक्लिकल असतात, त्यामुळे एग्स ग्रो होतात आणि उत्सर्जन होतात. पण ग्रो होत असताना खूप ग्रो व्हायला लागतात, पण एकच पुढे जाऊन उत्सर्जन होतं, बाकी सगळ्यांचा ऱ्हास होतो, त्याला अपॉप्टोसिस म्हणतो. त्यामुळे जरी आपण असं उदाहरण घेऊया की आपल्याकडे 2 लेडीज आहेत, एका लेडीला 1 मिलियन एग्ज आहेत आणि आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे, म्हणजे भरपूरच एग्ज आहेत. लेट्स से तिला 3 मिलियन एग्ज आहेत संपू आणि दुसरी लेडी नॉर्मल आहे, तिला 1 मिलियन एग आहे. मग जिला 3 मिलियन एग्ज आहेत, मग तिची पाळी काय 70ला जाणार आहे का? तर नाही. त्या दोघांचीही पाळी 47 ते 50 वर्षालाच जाते, कारण इंडियन मेनोपॉज एज इज 47.2 इयर्स. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीवाल्यांचं जे जास्त एग्सचं प्रमाण असतं, एका पर्टिक्युलर वेळेमध्ये ते कमी येतच येतं, त्यात काही डाऊटच नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.